तुझी भीतीच नाही, उपयोग काय त्याच्याकडे येऊन? बरं का कुटुंबासोबतचे फोटो काढायचे होते का? करंट लोड आलाय राव उभ्या. त्याने विचारतं कोण आहे ना, बाईच्या बरोबर बसलेली माणसं, याला झाकावा आणि याला काढावा. उपयोग काय या लोकांचा? काय करताय त्याचा? मला काल म्हणतात राज ठाकरे म्हणे नकली आहे. अरे बियाकले असण्यापेक्षा बरा नकली आहे. या बियाकल्याला बसवून ठेवलाय तिकडे मुख्यमंत्री पदावर. उपयोग काय महाराष्ट्राला? टाकायचा याला? करायचं काय यांचं? ते 8 वर्ष एक विलासी आयुष्य जगून गेले सगळ्यावर करून, हे आले. मग नेहमी सांगतो ना, फरक काय पडला? फक्त भाग बदलला, इकडचा इकडे आला. याच्या पलीकडे काहीच फरक पडला नाही. बोलायचं नाही यांनी. कोणी तुम्हाला गृहीत धरतं? कोणी येतं आणि बॉम्बे म्हणतं आणि काय वाटेल ते करतं? हे काल इकडे आमच्या देळूभाऊंनी नवा काळमध्ये या सगळ्या या गोष्टीला वाचा फोडली काल परवाच्या. हे युनियन बँक हिंमत कशी होते यांची? मुंबई अँड महाराष्ट्र आर ट्रीटेड ॲज 2 सेपरेट स्टेट ॲज पर बँक एक्सचेंज पॉलिसीज. 2 स्वतंत्र राज्य आहेत म्हणे. महाराष्ट्र आणि मुंबई हे स्वतंत्र राज्य. हे कोण ठरवणार? युनियन बँक. यांची हिंमत कशी होते? याची हिंमत याच्यासाठी होते कारण त्यांना हे माहिती आहे ते सगळे राज्यकर्ते हे काही करणार नाहीत. यांचा उपयोग काही नाही, कारण भीतीच नाही, वचतच नाही. या युनियन बँकेला माझं आव्हान आहे, एकदा जा आणि तिकडे तामिळनाडूमध्ये बोलून दाखवा की तामिळनाडू आणि चेन्नई ही आम्ही स्वतंत्र 2 राज्य मानतो. त्याच्यानंतर एक तरी युनियन बँकेचा तिकडे राहिली ना शाखा तरी मी काही करतो. सगळ्या शाखा लुंगीच्या हात असतील. यांची हिंमत इकडे फक्त होणार. आज काहीतरी आले तरी माफी मागितली वगैरे वगैरे. याचं कारण आपण बेसावत राहतो. हे राज्यकर्ते तर तसेच आहेत. मला नवल वाटतं या लोकांचं. काल त्या सोनिया गांधी आणि ते राहुल गांधी येऊन फिरतायत इथे. त्या या निर्लज्ज कार्ट्यांचा प्रचार करण्यासाठी परत कसे येऊ शकतात मला अजूनही कळत नाही. काहीही काम केलं नाही यांनी तरी येऊन सांगतात आम्हाला मतदान करा म्हणून. आणि काल त्या काय म्हणाल्या? त्या शिवाजी महाराजांबद्दल म्हणे छत्रपती शिवाजी महाराज को राजनीतिक मुद्दा बनाया है इन्होंने. आम्ही अरे पुतळे कोण बांधते समुद्रात? आम्ही स्वतःच्या लोकांना सांगा ना कसा पुतळा बांधला जाणार तो? कसा उभा कसा राहणार तो? मी याच्यावरती मागेच एकदा बोललो होतो. त्याच्यामध्ये मग काहीतरी लोकांनी सुरू केलं की राज ठाकरेचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध. विरोध नाही, उभा कसा राहणार तो? स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा म्हणे 350 फूट म्हणजे 3 इंच उंच. म्हणजे महाराजांचा जिरोटोप हा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा 3 इंच उंच. तोही पुतळा अश्वारूढ म्हणजे 350 फुटापर्यंत ते जिरोटोप येणार. घोडा किती झाला? पुतळा बांधणार कोण? शिल्पकार कोण आहे? माहीत नाही. एवढा मोठा पुतळा समुद्रामध्ये जर समजा तुम्हाला रिक्लेम करायचा असेल तर जागा किती लागेल? भरणी किती लागेल त्याला? माहीत नाही. काहीही कशाला पत्ता नाही. निवडणुकीच्या तोंडावर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त पुतळ्याचं फक्त राजकारण करायचं. दुसरा विषय संपला यांचा. कारण स्वतः न करून ठेवलेल्या कामांकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून
म्हणून या असल्या गोष्टींकडे लक्ष वळवायचं. हेच आतापर्यंत करत आले ना. विजेच्या प्रश्नावरती बोलणार नाहीत, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलणार नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं उत्तर राजकारण करून ठेवायचं, मग ते सत्ताधाऱ्यांनीही करून ठेवायचं आणि विरोधी पक्षांनीही करून ठेवायचं. 1995 सालापासून आता 2009 सालापर्यंत महाराष्ट्रातल्या 28,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 28,000 कशाला म्हणतात? आणि त्याच्यावरती फक्त नुसतं राजकारण करायचं. यांनी अन्याय केला म्हणून हे असं, यांनी अन्याय केला म्हणून हे असं. फक्त आम्हाला मतदान करा, संपला विषय. म्हणून त्याशी मी बोललो ना, ते राजशेखर रेड्डी गेले तेव्हा. ते राजशेखर रेड्डी गेले तिथे हेलिकॉप्टरच्या अपघातात. एक मुख्यमंत्री गेल्यावरती त्याचे सहकारी, त्याच्याबरोबरचे अनुयायी, त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं यांनी आत्महत्या केल्या. की आमचा नेता गेला, आता आम्हाला जगण्यात स्वारस्य नाही. एक मुख्यमंत्री गेल्यावरती त्याच्यावरती प्रेम करणारी माणसं तिकडे आत्महत्या करतात आणि आमच्याकरता मुख्यमंत्री जिवंत आहेत म्हणून लोक आत्महत्या करतात आमच्या महाराष्ट्रामध्ये. रोज सकाळी वर्तमानपत्र उघडतात आणि बघतात अशोक चव्हाण जिवंत, लावा. त्याला काय राज्य म्हणतात? या बाजूच्या गुजरातमध्ये बघा, प्रत्येक खेड्यामध्ये वीज गेली, प्रत्येक खेड्यामध्ये पाणी गेले, प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ता गेलाय. काय केलंय? 10 वर्ष उपटली आणि यांना कोणी विचारणार पण नाही. यांना विचारायचं, यांना जाब विचारायचा, यांना धारेवर धरायचं काम हे विरोधी पक्षाचं होतं. काय करत होता विरोधी पक्ष? हेच माझं विचारणं आहे. नुसती सत्ता मागायची. आज पण बघा, बौद्धिक दिवाळखोरी कशाला म्हणतात? शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या आजच्या जाहिरातीमध्ये फोटो कोणाचे? मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, त्यांचा जेव्हा जुना मोर्चा निघाला होता त्या मोर्चाचे फोटो टाकले आजच्या याला. काय बोलणार या लोकांना? अहो, इतके विषय सगळे समोर असताना याला काही सुचत नाही. हा माझ्याकडे आता हा महाराष्ट्र सरकारचा अहवाल आहे, आर्थिक अहवाल. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच काय सांगतंय? हा आर्थिक अहवाल आहे. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2008-2009 स्वतःच सांगताय तर. बंद उद्योग असा त्यातला विषय. राज्यातील बंद पडलेले लघु, मध्यम व मोठे उद्योग, त्यातील परिणामित कामगारांची संख्या तक्ता 10.28 मध्ये दिली आहे. सदर माहितीवरून असे दिसते की लघु, मध्यम व मोठे उद्योग मोठ्या प्रमाणावरती बंद पडलेले आहेत. हे सरकार सांगतंय बघा, हे बंद पडलेले आहेत. हे प्रामुख्याने इतर कारणांसहित विजेचा तुटवडा, जागतिक आर्थिक मंदी आणि स्पर्धा या कारणामुळे असू शकते. विजेचा तुटवडा हे स्वतः महाराष्ट्र सरकारच्या अहवालामध्ये स्वतःच सांगतायत. आणि याचा झालेला परिणाम किती? 2006 ते 2007 या काळामध्ये लघु उद्योग किती बंद झाले आणि त्याच्यामुळे किती कामगारांचं नुकसान झालं, त्यांना नोकरीवरून काढून टाकलं, नोकऱ्या गेल्या. 2006-2007 217 कंपन्या बंद झाल्या, 1,661 कामगार बाहेर पडले, कामावरून गेले. 2007-2008 26,220 कंपन्या बंद झाल्या आणि 1,43,381 कामगार बाहेर पडले. 2008-2009 या काळात 33,359 कंपन्या बंद झाल्या आणि 1,94,629 माणसं, कामगार हे देशोधडीला लागले. मध्यम आणि मोठे उद्योग याच्यामध्ये बंद झालेले आणि त्याचा कामगारांवरती झालेला परिणाम, कामगार बाहेर पडले,